बसने गेलेल्या थंडी वाजते. आणि ह्या आहेत अनर्शा, भात ठेवलेला आहे म्हणून. दादू हे अगोदर मी धुवत असते. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आता आणि कोंडेजींची या इथं देवपूजा चालू झालेली आहे. माझं काम आहे पहिलं ते म्हणजे तुळशी मातेला जलार्पण करणं. गोकर्णाला आणि कुंदाच्या झाडाला पण इथे जलार्पण करूया. कुंदाच्या झाडाला आज एक पण फुल लागलेलं नाहीये, सगळ्या कळ्या संपलेल्या आहेत. समोरच्या पारिजातच्या झाडाला खूप सारी फुलं अजून सुद्धा आहेत. चला आता आरती करूया देवाची. तुमच्यासाठी पोहे बनवते पटकन नाश्त्याला. आज स्वयंपाक नाही करत लवकर. आज शनिवार आहे, फोंडेजींना सुट्टी असते, पण फोंडेजी ऑफिसला चाललेले आहेत, काहीतरी त्यांचं महत्वाचं काम आहे. म्हणलं ठीक आहे, मी आज चपाती भाजी नाही बनवत, पोहे बनवते पटकन तुमच्यासाठी नाश्त्याला. फोंडेजी दुपारी येणार आहेत परत. आज दुपारी पुन्हा काहीतरी स्वयंपाक बनवावा लागेल स्पेशल तुमच्यासाठी. मी नाश्त्यासाठी पोहे बनवत आहे. हे दादू आज तू तोपर्यंत परत मी पक्षांवरती तांदूळ आणि पाणी घालते. ठीक आहे. चला तर पाणी ओतते अगोदर. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसिद्ध भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. चला तर मग आता घरी निघते. तर आज मी व्यायाम नाही करणार आहे, आज डायरेक्ट नाश्ता खायचा आहे मला. अरे खास मत बेटा, दवाई पी ले. मग फोंडेजी देते मी. फोंडेजी थांबा जरा, देते आपको, दे देती हूँ. आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहोत. तुम्ही पण या नाश्ता करायला. फोंडेजींचं तर संपत पण आलेलं आहे. सगळ्यांना नको खावा, एकच खा. आणि तू पण एकच खा, मनाला सांगावं नाही लागत, तो कमीच खातो तसाही. ए लडका आहे बकासूर, खाले बेटा. त्याच्या समोर हा त्याच्या समोर आहे ना म्हणून आरोप. गरीब मुलावर तुम्ही काय आरोप करताय? तू माझा गरीब आहे. तुम्ही काय चिडले पडते, तुम्ही नका चिडू. अरे तो जन्माला आता गरीब परिस्थितीत आलाय. कटिबंध देशात ना आलोय. मग दादू दर्शन झालं का बाळा? दादू सकाळी पहाटे 5 वाजता दगडूशेठ गणपती दर्शन घ्यायला गेलेला. छान झालं दर्शन. काढून ठेवते, आल्यानंतर मग तुम्ही लोणी काढा, मग तूप बनवूया. ठीक आहे, लवकर या. नाश्ता झालेला आहे आता आणि माझा दादू अजून इथंच बसलेला आहे. ए राजा उठ. आमच्या दूधवाल्याने दूध देऊन गेलेला आहे. हे अगोदर मी धुवत असते, नंतर मग पातेल्यामध्ये गरम करायला ठेवत असते. पाकिट अशी धुवून घेत असते नेहमी. दूध गरम करायला ठेवते आणि दूध उकळल्यानंतर मी 1 कप कॉफी पिणार आहे, मस्त गरम गरम. आणि आज थंडी पण खूप आहे तर छान वाटेल. दूध उकळायची वाट बघते आता. हाँ जी दादू लगाओ झाड़ू वगैरह. नाचो नाचो नाचो. वा 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 वा. बॉडी शो चालू आहे मनाचा इथं, कपडे घालून. अरे अचानक दुखलं. झोपा. काम ही क्या है तुमको, खा और सो जाओ. दादू हाँ जी काय बघतोय आता दाद्या? जग्गा जासूस. हा 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 हा. दूध चांगलं उकळायला लागलेलं आहे. आता गॅस बंद करते आणि कॉफी बनवते पटकन. चला तर मस्त कॉफी बनलेली आहे. काही तुला कॉफी का? ओके मैं पीती. वाह वाह वाह.
गरमागरम कॉफी खूप छान लागते. अवजो पुत्र सावकाश. ओके. दुपार झालेली आहे आता आणि मी दुपारच्या जेवणासाठी इथं बनवत आहे भात आणि एका साईडला मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल ओतलेलं आहे आणि मी आज बनवणार आहे अनारसे. हे अनारसेचं पीठ माझ्या मैत्रिणीनं काल संध्याकाळी दिलेलं आहे, थोडंसंच आहे. ती म्हणाली बनवून खा तुम्ही, मला तर बनवणं झालं नाही तर तुम्हीच खा म्हणून तिनं पीठ दिलेलं आहे. भाजीमध्ये मी बनवणार आहे मसूर डाळ आणि पुदिन्याची चटणी. तर या इथं ना मुंग्याने खूप त्रास दिलेला आहे. एवढा भयंकर मुंग्या झाल्या आहेत ना आज काय सांगायला नको. इथं पण झालेले आहेत. मी काय केलं, खडीसाखरेचा तुकडा ठेवलेला आहे थोडासा. म्हणलं इथं खा आरामात, इथं काही गोंधळ घाला. सगळ्या किचन ओट्यावरून आज मुंग्या झालेल्या आहेत. 3:30 वाजता दादूने खोकल्याचं औषध पिलं आणि तो चमचा औषधाचा इथंच ठेवला किचन ओट्यावर. ते औषध थोडंसं गोड असतं. अख्ख्या किचन ओट्यावरून काळा मुंग्याच मुंग्या होत्या सकाळी पाहिल्यानंतर. या बरणीमध्ये खसखस आहे, थोडीशी इथं घेते. अशा लहान लहान पुऱ्या बनवायच्या. तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. आता ही अनारशी तेलामध्ये सोडते. वा 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 वा. आणि असं वरून तेल शिंपडावं लागतं अनारशाला. वा 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 वा. छान फुगलेली आहे अनारशी. वा 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 वा. छान तळी गेलेली आहे. दुपारचा स्वयंपाक झालेला आहे माझा आणि या इथं मी चवळीची भाजी बनवलेली आहे. पोळलं त्याला. तर ही पण शिजलेली आहे. गॅस बंद करते. ह्या कढईमध्ये मसूर डाळ शिजत आहे आणि इथं पुदिन्याची चटणी बनवली आहे. सॅलड कट करून ठेवलेला आहे आणि ह्या आहेत अनारशा आणि इथं भात ठेवलेला आहे म्हणून. तर 2-2 वेळेस आज मला स्वयंपाक बनवावा लागला. कंटाळा येतो 2 वेळेस स्वयंपाक बनवायचा. तर एकदा सकाळी बनवला स्वयंपाक टेन्शन नसतं. म्हणलं ठीक आहे आज सुट्टी आहे, सकाळी पोह्याचा नाश्ता झाला, म्हणलं दुपारी काहीतरी बनवून ठेवावं. तसं तर मला कोणी नाही सांगितलं की स्वयंपाक बनव म्हणून. तर मी काय करते, अगोदर कपडे सुकायला टाकते आणि त्यानंतर मग मी जेवायला घेते. कोणाची वाट बघत नाही. 2:30 वाजून गेलेले आहेत. येतील ना येतील, कधी येतील तेव्हा खातील ते. मी आता जेवण करायला बसलेली आहे आणि मी अगोदर हे अनारसे टेस्ट करणार आहे. वा वा वा. खूप छान बनलेले आहेत. गोड सुद्धा चांगले आहेत आणि क्रंची झालेले आहेत. चला तर मग आता मी भात भाजी खाते. अजून कोणीही आलं नाही. दादू नाही, मनीष नाही, फोंडेजी नाही. ते आल्यानंतर जेवण करतील. मी आता जेवण करते. तुम्ही पण या जेवण करायला. विष्णू. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे माझं आणि त्यानंतर मी किचन ओटा पण स्वच्छ केलेला आहे. आज खूप भांडी धुलेली आहे. ट्रॉली सगळी ओव्हरफ्लो झालेली आहे, त्याच्यामुळे अशी साईडला ठेवलेली आहेत वरती भांडी. चला आता थोडा वेळ मी आराम करते. त्यानंतर सगळी आमच्या माणसं वाजते. त्यानंतर बघूया कोण कोण सदस्य येतात घरातली. पहिला मेंबर आलेला आहे मना. किती वाजले बाळा? 5 वाजले बघा. आत्ता आलेला आहे. तर चला हात पाय धुवा आणि जेवायला वाढते. हा केलेला ठीक आहे. इंदा सोना पुत्र. या 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 या. उगवतीला गेलेले मावळतीला आलेले आहेत फोंडेजी आणि दादू. स्वागत आहे तुमचं. तुम्ही म्हटला होता दुपारी येतो, का नाही आलात? काम नाही झालं. काम नाही झालं. ठीक आहे. अरे सोडो पण जाऊ दे. हात पाय धुवा. जेवण करायचं असेल तर जेवायला वाढते. क्या इच्छा आहे आप दोनों की? चहा. तुझी रे बाळा? दगड नाही, हे क्रंची खूप छान बनलेले आहे. मला भरीव आवडते. अनारशाचं पीठ आणि त्याचे अनारसे बनवलेले. मला भरीव आवडतं. मनाला सॉफ्ट अनारसे आवडतात पण मला क्रंची आवडतात आणि ते माझ्या आवडीचे अनारसे बनलेले आहेत. आता तुम्ही कोण खाऊ नका. छान वाटले ना? बघ बघ बघ. खाले खाले. इथं मी गोळ इलायची सुंठेचा चहा बनवायला ठेवलेला आहे फोंडेजींसाठी आणि माझ्यासाठी. आणि दादू या इथं जेवण करत आहे. फोंडेजी खावा अनारसे. नंतर संपल्यानंतर म्हणू नका की पुन्हा मला मिळालं नाही.
आवडले? चहा तयार झालेला आहे. मी ह्या कपामध्ये सोडते आता. हे घ्या फोंडेजी चहा, लीजिए. गोड आता पिल्यानंतरच कळेल किती आहे ते. कमी टाकलं का? लय गोड आहे बाबा. नेहमी गोडच होतो आम्ही, गोड माणसात म्हणजे गोडच चहा होणार ना. वा वा वा, सुंठ आणि इलायचीचा खूप छान फ्लेवर आहे चहामध्ये. फोंडेजी चला भाजी घेऊन येऊया. मी आणि फोंडेजी भाजी घ्यायला चाललेलो आहोत. पिशवी घेतली का? पिशवी आहे. आपली स्कूटी घ्या. चलो, ही आजची गाडी आहे. बरं, आजी इथं खाली फिरतात पार्किंग मध्ये. मग आजी बराच दिवस झालं तुम्ही टेरेस वरती आला नाही. टेरेस वरती नाही आलात म्हणलं, बराच दिवस झालं. का बरं? थंडी वाजते. थंडी वाजते म्हणून आजी येत नाही टेरेसवर, नाहीतर अगोदर रोज यायच्या. हा, फिरा फिरा फिरा. आजी पार्किंग मध्ये फिरतायत. हा हा, फिरा फिरा. ताई खाली भेटलेल्या आहेत. मग कुठे गेलत ताई? देवदर्शन झालं चांगलं? छान छान. बरं, बसने गेलेल्या? चांगलंय. हा हो, तीच बेस आहे आपल्याकडून. चांगलंय. ओके, बाय. दोघं जण काय करताय? इथं वायफाय नाहीये. गप्पा मारताना अशाच? हा, विदाउट इंटरनेटचा गप्पा मारा. शेवटी माझी स्कूटी घेतली आहे. माझा फोन. चला, भाजी मंडईची पार्किंग फुल आहे. भाजीला ना चंदन मटव्याची भाजी घ्यायची आहे आणि शापू. चंदन बटवा. इथं भरपूर भाज्या आहेत. शापू, मेथी, चंदन बटवा. दादा, चंदन बटवा कितीला? एक कितीला? 20 रुपये. ठीक आहे. थंडीच्या दिवसामध्ये भरपूर भाज्या मिळतात आणि ही आहे मोहरीची भाजी. कोथिंबीर घेऊया, शापू घेऊया एक. मोहरीची भाजी उद्या आणा. हे बघा, अशी असते फोंडेची मोहरीची भाजी. उद्या घेऊन या. ठीक आहे, जरा हिरवी. टोमॅटो कसे दादा? 20ला अर्धा. चांगलेत, गावरान आहेत. आहे 80 रुपये पावशर. लिंबू कसे आहेत? 20 रुपये पावशर. अरे मला म्हणली फक्त भाजी घ्यायला चला. बघा काय काय घेऊन चालले. भरली भाज्याने. प्लस हे मग फळं वगैरे मी आल्यानंतर घेत असते. तुम्ही पण आणता म्हणा, पण मला काय कळत नाही तुम्हाला रोज काय भाजीला आणायचं सांगायचं. हा, पण मी आले ना, मला जे जे काय हवं असतं ते मी घेऊन जात असते. कळतं आपल्याला, इथं हे दिसतंय ते दिसतंय, मग आपण त्याप्रमाणे घेतो. तर आता घरी निघतोय, स्वयंपाक पण बनवायचा आहे मला.